आजचं सकाळचं वातावरण किती छान वाटत आहे आणि फ्रेश वाटत आहे. तर म्हणलं चला तुमच्यावर थोडंसं शेअर करावं. तर पाठीमागे दिसत असेल मी उठल्यानंतर तर खूपच अंधार होता. परंतु उजेड पडल्यानंतरच मी थोडंसं शूट केलेलं आहे. इथं मी रात्री आप्पेचं पीठ भिजत घातलेलं होतं. कट्टाही छान असा क्लीन करून ठेवलेला होता. आता भांडी वगैरे लावायची आहे. दुसरं तर एक्स्ट्रा काही काम नाही. परंतु पोज मी मात्र बरेच दिलेले आहे. तर म्हणलं चला आता लागूया कामाला. कारण 8:15 मला सर्व काही आवरायचं आहे. त्यात आप्याचं पीठ भिजायला घातलेलं आहे. एक्स्ट्राचं आहे हे काम. तर म्हणलं आता चपाती भाजी तर बनवावंच लागणार आहे. त्यासाठी घेतलेली आहे इथं वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी. तर वाटाण्याची भाजी छान अशी बनवून झालेली आहे. चपाती भाजी बनवताना आता वाटाण्याची भाजी झालेली आहे. नंतर चपात्या त्या अगोदर घेतलेली आहे चटणी बनवून. इथं मी खोबरं, आलं आणि 2 मिरच्या आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं 1 चमचा साखर टाकून बारीक करून घ्यायचं आहे. छान बारीक झाल्यानंतर 2 मोठे चमचे दही टाकलेलं आहे. तेही नंतर फाईन असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी इथं पातेलं गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि तेल तर फारच गरम झालेलं होतं. त्यानंतर मी गॅसच बंद केलेला आहे. जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे. त्यानंतर 1 चिमूटभर अशी हिंग टाकलेला आहे आणि त्यानंतर हा तडका चटणीवर टाकण्याऐवजी मी चटणीच ह्या पातेल्यामध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही कशी चटणी करता तेही सांगा कमेंटमध्ये. इथं माझी चटणी बनवून झालेली आहे. त्यानंतर लगे आप्पेसाठी पात्र ठेवलेलं आहे. आता आप्पेमध्ये इथं मी कोथिंबीर, ओवा, जिरी आणि थोडासा सोडा टाकलेला आहे, मीठ वगैरे त्या पिठामध्ये, कारण आप्यालाही खूप छान टेस्ट येते. त्या अगोदर सर्व भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आदवेकचीही तयारी झालेली आहे. तर त्यासाठी प्रथम एक भांडं मी बनवलेलं आहे त्याला नाश्ता करण्यासाठी, कारण मला अजून चपात्याही बनवायच्या आहेत आणि त्याला 8:15 जायचं आहे. तर इथं प्रथम लावलेली बॅच आता छान अशी भाजून झालेली आहे. तोपर्यंत आदवेकही आलेला आहे. लगेच त्याला गरमागरम खायला दिलेला आहे आणि मी आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत आणि छान असं भाजलेलंही आहे. तोपर्यंत तुम्हाला बाकीचंही साईडचं दाखवते. देवपूजा वगैरे सर्व काम झालेलं आहे. आप्पेही झालेले आहेत, चटणी झालेली आहे आणि घड्याळातलं टायमिंगही दाखवते. 8:12 झालेले आहेत आणि आद्विक आता खायला बसलेला आहे. 8:30ला त्याला जायचं आहे. तर आता फक्त 1 चपाती बनवून त्याच्या टिफिनला मी देणार आहे. त्यासाठी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आद्विक नाश्ता करत आहे. साईडला चपात्या बनवत इथं मी दुसरंही भांडं लावलेलं आहे, कारण त्याला टिफिनलाही देण्यासाठी थोड्याशा. आणि इथं चपाती आता माझी झाली की त्याचा टिफिनही मी रेडी करून ठेवलेला आहे. 1 चपाती भाजली की त्याचा टिफिन आता भरून देणार आहे. तर छान असा त्याचा टिफिनही आता तयार आहे. झाले की लगे बाकीच्यांची गरमागरम अशी पंगत बसलेली आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.